स्वयंपाकघरात सर्वात मोठा आयुर्वेदिक औषधालय। जेव्हा अचानक समस्या येतात, जेव्हा कोणताही मार्ग नसतो, तेव्हा स्वयंपाकघर असते ते पुरेसे आहे। या 7 गोष्टी स्वयंपाकघरात असाव्यात। 1. ओवा, 2. हळद, 3. लवंग, 4. बडीशेप, 5. दालचिनी, 6. काळी मिरी, 7. कोरडे आले, खोकला, हळद, सुंठ, दालचिनी, लवंग, काळी मिरी पावडर गुळातून घ्या किंवा त्याचा काढा करा व तो घ्या। 2. ताप, हळद, सुंठ, दालचिनी, लवंग, काळी मिरी यांचा काढा घ्या। थंडी, हळद, सुंठ, दालचिनी, लवंग, काळी मिरी यांचा काढा बनवा व घ्या। गॅस होणे, अजवाईन, बडीशेप, सुंठ पावडर, सोडा मिसळून घ्या। उलट्या, अजवाईन, बडीशेप उकळवून लिंबू त्यात पिळून घ्या। अतिसार, बडीशेप, कोरडे आले घ्या। पोटदुखी, अजवाईन, काळी मिरी, बडीशेप काळ्या मिठासोबत घ्या। पाठीच्या सांध्यातील वेदना, अजवाईन, सुक्या आल्याचा काढा करून घ्या। चक्कर येणे, बडीशेप, लवंगांचे तुकडे करून घ्या। लघवी थांबणे, बडीशेप मिश्रित चा काढा घ्या। सूज, कोरडे आले, गुळाचा काढा घ्या। हळद मोहरी गरम करून लावा। घशात जडपणा, हळद, काळी मिरी, सेंधा मीठ घालून कुस्करून घ्या। कोरडे आले, गूळ चोखणे। उच्च रक्तदाब, कोरडे आले, दालचिनी, मिरेपूड चा काढा दिवसातून 3 वेळा घ्या। दात लवंग काढ्याने गुळण्या करा आणि पेस्ट लावा। अचानक साखर खूप वाढली, लवंग, मिरीपूड, हळद, कोरडे आले यांचा काढा बनवा आणि दर 1 तासाने घ्या। किडा चावला, हळद प्लस काळी मिरी पेस्ट करून लावा। समस्येनुसार ते फार लवकर वापरले जातात। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।